मुंबईच्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। तिथे आमचे प्रतिनिधी गिरीश आहेत, आपण त्यांच्याकडनं तिथला संपूर्ण सोहळा आहे रंगलेला, तसंच मोठ्या संख्येने भाविक सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत। गिरीश, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते, भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळतोय? नक्की जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं पहाटे या ठिकाणी विधिवत पूजा केल्यानंतर भक्तांसाठी या ठिकाणी दर्शन आहे ते खुलं करण्यात आल्याने आपण बघतोय की मोठ्या संख्येने भाविक आहे ते काल रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावून आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी लालबागच्या राजाच्या मंडळात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे। आपण बघतोय मयूरासनावर विराजमान झालेला लालबागचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय। मुकुट आहे जो या ठिकाणी 16 कोटींचा आहे। एकंदरीत या ठिकाणी एक ज्या पद्धतीने आपण बघतोय त्याप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक आहेत ते या आपण राजाच्या दर्शनासाठी येत असतात, मोठी संख्या असते आणि त्यामुळे अनेक त्यामुळे करण्यात आलेला आहे। याशिवाय आता थोड्या वेळात दुपारी 12 वाजता शिवसेना युबीटी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत ते सहकुटुंब या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा देखील होणार आहे। मात्र त्यापूर्वी लवकरात लवकर जे सकाळ रात्रीपासून या ठिकाणी भाविक आहेत जे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना ते या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने या ठिकाणी हे भाविक आहेत। पहिलाच दिवस आहे, तरी देखील मोठ्या संख्येने गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या दिवशी अनेकांच्या घरी गणपती येत असतो, 1.5 दिवसाचा गणपती असतो, तर अशा स्थितीत देखील या ठिकाणी गर्दी आहे, ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। चारही बाजूनी रांगा आहेत। गिरीश, तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने ते भाविक उपस्थित आहेत। यंदाचा या गणपती मंडळाचं 91वं वर्ष आहे आणि मोठ्या संख्येनं भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे।